स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका शहरातील 128 धार्मिक स्थळांवर करणार कारवाई. 13 ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचारी करणार निर्धार आंदोलन. दसऱ्यानिमित्त ठाण्यात 300 टन झेंडूंच्या फुलांची झाली विक्री. मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील 17 आरोपींच्या पोलीस कोठडीत झाली वाढ. दसऱ्यानिमित्त सोने खरेदीला आले उधाण. ठाण्याच्या गोकुळदासवाडीत नवरात्र उत्सवानिमित्त भोंडल्याचे आयोजन. ठाणे महानगरपालिका शहरातील 128 धार्मिक स्थळांवर कारवाई करणार आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिकेने बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाच्या निकषानुसार 528 धार्मिक स्थळे नियमित होणे शक्य असून उर्वरित 128 धार्मिक स्थळांना नोटीस देण्यास सुरुवात करण्यात आली असून त्या कारवाईसाठी आवश्यक असलेले पोलीस बळ उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिक पोलिसांकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील धार्मिक स्थळांची वर्गवारी केली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही किंवा अन्य निकषांमध्ये नियमित होतील अशा बांधकामांची स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. त्यानुसार 528 धार्मिक स्थळे नियमित होऊ शकतात असा अहवाल पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहर विकास विभागाच्या सल्ल्यानुसार तयार केला आहे. त्या व्यतिरिक्त 124 धार्मिक स्थळांचे पाडकाम पालिकेला करावे लागणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 डिसेंबर पर्यंत या कारवाईचा अहवाल पालिकेला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या 2-2.5 महिन्यात पालिकेला ही कारवाई करावी लागणार आहे. या कारवाई दरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दा उपस्थित करत कारवाईस विरोध होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे असे संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी पालिकेने पोलिसांकडेही पत्र व्यवहार केला आहे. तसेच ज्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे रहिवासी आणि मंदिर व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनाही नोटीस देत कारवाईसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. 13 ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचारी निर्धार आंदोलन करणार आहेत. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी, वेतन निश्चिती, भत्ते, सेवा सवलतीसह शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवर्ग निहाय मिळणाऱ्या वेतना एवढेच वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 13 ऑक्टोबर रोजी निर्धार आंदोलनाची हाक दिली आहे. लाल फिती लावून हे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकने दिली आहे. 7व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर 1 एप्रिल 2016 पासून एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन श्रेणी, वेतन, विविध भत्ते, सेवा सवलती जशा तशा लागू कराव्यात. वाहकांची अफाल प्रकरणे तडजोड करून निकाली काढावीत. मुंबई विभागासह विविध आगार बंद करण्याचा प्रस्तावित निर्णय रद्द करावा. कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात यावेत. कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास प्रवाशांप्रमाणे 10 लाख रुपये तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यास अनुकंप तत्वावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी. 1 एप्रिल 2012 नंतर कनिष्ठ वेतन श्रेणीतून नियमित वेतन श्रेणीत येताना 13% कराराचा फायदा न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना कराराचा 13% फायदा देऊन वेतन निश्चिती द्यावी. 2000 ते 2012 पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ वेतन श्रेणीत 3 वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी द्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. दसरा निमित्त ठाण्यात 300 टन झेंडूच्या फुलांची विक्री झाली आहे. दसऱ्याच्या सणानिमित्त पूजेला तोरणाकरिता सर्वाधिक मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत घटघटले आहेत. गेल्या वर्षी 100 रुपयांच्या घरात असलेला गोंडा 60 ते 80 रुपये दरम्यान असल्याने ठाण्यात सोमवारी तब्बल 300 टन झेंडूच्या फुलांची विक्री झाली, अशी माहिती फुल विक्रेत्यांनी दिली. रविवारपासूनच ठाणेकरांनी दसऱ्याची जय्यत तयारी सुरू केली होती. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता एक दिवस अगोदर फुले विक्रीसाठी येतात. सोमवारी बाजारपेठेबरोबरच शहरातील चौकात चौकात फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होती. सकाळी 7 वाजल्यापासून ठिकठिकाणी झेंडूच्या केशरी व पिवळ्या फुलांच्या राशी घेऊन विक्रीचे दिसून येत होते. दुपारनंतर फुलांच्या खरेदीने जोर धरला. रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू होती. ठाण्यातील राघोबा शंकर मार्ग, दत्त मंदिर, स्टेशन रोड या ठिकाणी भिवंडी, गणेशपुरी, वाडा येथील छोट्या खेड्यातून आलेले विक्रेते फुलांबरोबरच आपट्याची पाने, आंब्याची ढाळे, सुपारीची फुले, लिंबाचा पाला, भाताचे कणीस, केळीचे पान, झेंडूची तोरणं आदींची विक्री करताना दिसत होते. मंगळवारी सकाळपर्यंत ही खरेदी सुरू राहील असे विक्रेत्यांनी सांगितले. सोमवारी केशरी गोंड्याची 200 टन तर पिवळ्या गोंड्याची 100 टन उलाढाली झाली असे फुल विक्रेते सांगतात. दर कमी झाल्याने ग्राहक 5 किलो पर्यंत फुलांची खरेदी करीत आहेत. आवक भरपूर झाल्याने दरात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. मीरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील 17 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. मीरा रोड भागात कॉल सेंटरच्या नावे परदेशी नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या 71 आरोपींपैकी नयानगरमधील 4 तर काशीमीरामधील 13 अशा 17 जणांच्या पोलीस कोठडीत ठाणे न्यायालयाने 13 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. उर्वरित 54 आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 ने 5 ऑक्टोबर रोजी मीरा रोड भागात धाड टाकून ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील 7 कॉल सेंटरवर मधील 71 जणांना अटक केली होती. त्यांना 10 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. तिची मुदत सोमवारी संपल्यामुळे या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर आणखीन एकाला अटक केली. काशीमीरा पोलीस ठाण्याअंतर्गत अटक असलेल्या नवज उर्फ कबीर वर्धन गुप्ता, धर्मेंद्र सोनी, वसीम कुरेशी, नासिर घोरी, गोविंद ठाकूर, अंकित गुप्ता, अर्जुन वासुदेव, जॉन्सन डॉन्टिस, कुशाल सोलंकी, हिम्मत राजपूत, अविनाश मास्टर आणि आराफत रिझवी या 13 जणांना 14 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर नयानगर पोलीस ठाण्याअंतर्गत अटकेत असलेल्या 17 पैकी हैदर अली मंसूर शहीन उर्फ हमजा इक्बाल, लोकेश शर्मा आणि सुफिया मंसूरी या 4 जणांना 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आता त्यांनी अमेरिकेतून भारतात पैशाचे कसे व्यवहार केले, त्यांचे आणखी साथीदार कोण, अशा अनेक प्रश्नांची उकल काढण्यासाठी ही कोठडी मागितल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321
712916. दसऱ्यानिमित्त सोने खरेदीला उधाण आले आहे. खरेदीसाठी चांगला मुहूर्त शोधणाऱ्या ग्राहकांनी दसऱ्याच्या निमित्ताने शहरातील बाजारात गर्दी केली होती. दसऱ्याच्या पूर्वसंध्येपासूनच विविध वस्तूंसाठी बाजारात फेरफटका मारणाऱ्या ग्राहकांनी कपडे सोने खरेदी करत नवलाईचा दसरा साजरा केला. 3.5 मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसऱ्याचे औचित्य साधत ठाणेकरांनी ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील सोन्या चांदीच्या दुकानात सोन्याची खरेदी केली. सोन्याच्या उतरत्या भावाला ग्राहकांनी पसंती दर्शवली. सध्या 22 कॅरेट सोने 29,450 भावाने विक्री होत असून 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 31,430 रुपये मोजावे लागत होते. मात्र हा भाव घसरल्याने सोनारांच्या दुकानात ही ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. दागिने घेण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी सोन्याचे नाणी अथवा वळी घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे व्यापारी सांगतात. ठाण्याच्या गोकुळदासवाडीत नवरात्र उत्सवानिमित्त भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. सालाबाद प्रमाणे यंदाही ठाण्याच्या खोपड येथील गोकुळदास वाडीतील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाने नवरात्र उत्सवाचे आयोजन केले होते. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात होम हवन, भजन, कीर्तन, गरबा असे अनेक कार्यक्रमांचे रेलचेल या ठिकाणी होते. नवरात्र उत्सवानिमित्त या परिसरातील महिलांनी भोंडला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.